नंतरच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही. मला आजही आठवते की तुम्ही ज्याला आपलं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते. परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं आहे. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे? शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ, पीक विमा योजना आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत. मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा वगैरे पण शिक्षकांचे खर्चाचे शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषणाला बसलेले आहेत. मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो, परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय करणार आहे? मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही? ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं, त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं? राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटा साहेब असतील, महेंद्रजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून CSRच्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे. दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं, परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यंतरीच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं, पण साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही, ते अजूनही तसंच आहे. मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टींसाठी जरी करेन तरी एका गोष्टीसाठी नक्की करेन, ते म्हणजे नाशिककरांना 50 वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे. माझे पक्षप्रमुख म्हणून नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असतं तर मी त्याचे अभिनंदन केलं असतं. पण दुर्दैवाने मला सांगावं लागते की या नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन स्वतःला कर्तबगार या ठिकाणचे पालकमंत्री समजत आहे. मला त्याच्याविषयी काय म्हणणं नाही, माझ्यासोबत काम केलेली व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत या ठिकाणी काम करत असतात. असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा विकास का होत नाही, अडचणी काय येत आहेत, अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था का बिघडते. ठिकाणी सन्माननीय भुजबळांसारखं नेतृत्व आहे, दादा भुसेंसारखं नेतृत्व आहे सन्माननीय, त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे? आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे.